नाही, रोहामध्ये पण फार बिकट परिस्थिती आहे. आता इथेही राष्ट्रवादी आणि शिवसेना झाली, तिकडे भाजप आणि राष्ट्रवादी झाली. मग ह्याचा कारण कोण आहे? संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण पाहत असाल की राष्ट्रवादी सोबतच का क्लॅशेस होत आहेत? कारण की यांना आता कुठेतरी पराभव दिसायला लागलेला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी रोह्यामध्ये होत आहेत. मलाही काही रोह्याच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी फोन केला, बोलले शेठ इथेही त्याच पद्धतीने भानगड झाली, परंतु आम्ही देखील जसंच तसं उत्तर दिलेलं आहे. आणि मी त्या आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने अभिनंदन कर की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आज सर्वजण रोह्यामध्ये लढतायत. आणि रोह्याची जनता सुज्ञ आहे की उद्याच्या भविष्यामध्ये रोहा बदलणार आणि बदलतोय अशा पद्धतीचं चित्र आपल्याला येणार 21 तारखेला दिसेल. अनिकेत तटकरे कोण आहे? मी ओळखत नाही. अनिकेत तटकरेला विचारा. त्याच्या वडिलांना लोकसभेचा प्रचार करताना भरत शेठचं आणि विकास गोगलेचं नाव घेतल्याशिवाय त्यांना महाडमध्ये किंवा अत्यंत अन्य रायगड जिल्ह्यामध्ये नाव घेतल्याशिवाय त्यांना जमत नव्हतं. आणि म्हणून त्यावेळेस टकमक टोकावरनं महाड रायगड जिल्ह्यातली जनता त्यांना ढकलणार होती. त्यावेळेला याच भरत शेठनी, याच महेंद्र दळवींनी, याच रविशेठ पाटलांनी आणि याच योगेश कदमनी त्यांना वाचवलेलं आहे. म्हणून टकमक टोकाची भाषा आम्हाला अनिकेतनी शिकू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.